नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आणि आपण आलो आहे गावी. रात्री गौरीशंकर गाडी पकडून आलो आणि सकाळी 6 वाजता उतरलो आपण. आणि गावी आलो आहे म्हणजे असंच फॅमिलीला सोडायचं होतं, त्यासाठी पण आलो आहे आणि थोडं काम आहे. बरेच दिवस आपण ब्लॉग बनवत नव्हतो कारण का वेळच मिळत नव्हता. ऑफिस आणि सॅटर्डे संडेला इकडे तिकडे जाणं होतं, त्यामुळे बरेच दिवस ब्लॉग बनवला नाही. आणि आता गावी आलो आहे, आपण एक 2-3 दिवस राहणार आहे, तर नक्कीच ब्लॉग बनवणार. बघत राहा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक पहिली येत राहील. आणि आजच्या दिवसात सुरुवात झाली. चला बघूया आजच्या दिवसात काय काय करायला मिळतं आहे आपण, आणि बघत राहा व्हिडिओ. चला मित्रांनो, गरमी म्हणजे खतरनाक. आणि देवपूजेला आपण आता फुलं काढतो आहे, फुलं जमा करायची आहेत. आणि आपल्याकडे काय जास्वंदीची फुलं खूप आहेत, ते पण वेगवेगळ्या कलरची. रेड काढला आहे तर हा बघा, हा वेगळा कलर. आपल्या घराच्या भोवती भरपूर जास्वंदी, त्यामुळे फुलाचं काय टेन्शन नाही. हे बघा, हे सगळे जास्वंदीचे आहेत. इकडे तिकडे आहेत, परत घराच्या माठीसुद्धा आहेत. मित्रांनो बघा, आपल्याला पावसाची तयारी चालू करायची आहे. हा इकडनं पूर्ण पडदा मारायचा आहे, कारण का पावसाचं पाणी मारतो आतमध्ये. आपली चूल आहे इकडे बघा, इथं आपली चूल आहे मागची. आणि हे इथं कापड मारायचं आहे, होता तो फाटला आहे. समोर तिकडे एक लावायचं आहे आणि हे सगळे फाटे उचलायचे आहेत. पावसाळ्याच्या आधी तयारी सुरू करायची लवकरच, कारण पावसाचा भरोसा नसतो. चला काम चालू करूया आपण. तू पण मदत करणार आहेस मित्रांनो? मी आता आलो आहे करवंद काढायला. हिरवी पाहिजेत, पण सगळी काय लागलं ते बघा. करवंद कच्ची पण आहेत आणि पिकलेली पण आहेत. हे बघा, पिकलेली पण इथे आहेत. इकडे ते पण आहेत बघा, इकडे सगळी भरपूर करवंद आहेत. सार्थक हात घालू नको तिकडे, जवळ असतील तर घे काढे त्याच्यामध्ये. हा, हिरवेच पाहिजे आपल्याला. हे बघ किती झाड आहेत इथे. हे बघ, हे मस्त पिकलेत मोठे मोठे त्याच्यावरती. हिरव्याची चटणी बनवायची आपल्याला. मित्रांनो, कोकणामध्ये एक हे असते, प्रत्येक शेतावरती देव असतो, तसं आमचा देव इथे आहे. हा बघा, मी जाऊन आपण उद्या जाऊया. हे बघा, इकडे करवंद तर भरलेत, बाप रे बाप. तेव्हा सोनं किवडे आहेत, पिकलेली शोधे जर. हे बघा, आणि किती भेटलेत, भरपूर किती भेटलेत बघ, एवढा भरून. संध्याकाळी चटणी करूया आपण त्याची. चल, पिकलेले बघूया खायला भेटतात काय. हे बघ कच्चे किती, हे बघ कच्चे भरपूर आहेत, पिकलेत भरपूर कमी. ते अजून फॉर्म अजून होत आहेत, ते अजून कलर याचं बाकी आहे त्यांना. जून पर्यंत ना, हे बघ केवढ्या जाळे जाळे इकडे मस्त. ऑल ओव्हर सगळे ब्लॅक दिसते. जून पाऊस पडला कोण नाही करत, खात नाही ते. मग चांगलंच लागेल. झारगा म्हणजे माहिती आहे का? माहित आहे, काय ते असं असं एक पकडून खेचून काढतो आपण त्यातलं. तो फावडा. फावडा ते अलग, ते दुसरा. हा, दोन्ही अलग अलग आहे, मला माहिती आहे. पकडून वाढायचा तो फावडा दुसरा आहे ते झाडा. भरायचा. चहा आणले, तुमची लस्सी. तापलेला गरमीतून. हे बघा मित्रांनो, आपलं चकाचक झालं इकडचं करून. सगळी घाण साफ केली इकडची, अजून फाटी उचलायची तिकडची. बघा, हे सगळं करायचं अजून. हे बघा, इकडची घाण साफ केली आपण, इकडे पेटून टाकले, कारण का इकडे आपल्याला भाजी किंवा काहीतरी पडवळ किंवा काकडीचं वेळ हे करायचं आहे पावसाच्या आधी. साफसफाई झाली, आता झाडाला पाणी घालायचं काम चालू. बारीक, एकदम बारीक आहे, पण तो प्रेशरने पाणी येत नाही. हां,
तिकडे कढीपत्ते जड आहे, करम आहे, तिकडे काजू आहे. हा बघा इकडे काजू आहे, चिकू आपला. मित्रांनो चाललो आहे जरा खाली. माझा भाऊ गेला शूटिंगला, त्याची ट्यूब उडाले, ती घेऊन चाललो आहे धामणी खातेवाडीत. ते आपलं पालघर स्टँड. वाजलेत संध्याकाळचे 7:45. तरी आमच्या काशाच्या दुकानात अजून गर्दी आहे.